नमस्कार. उपेक्षित नायक न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी भूषण सरदार. तर आपण आलो आहे शिर्डी येथील 500 भक्त रूम निवासमध्ये. या ठिकाणी साई प्रेरणा गौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे आणि या सोहळ्याचे मुख्य आयोजक आहेत सुदाम संसारे सर. तर या पुरस्कार सोहळ्याविषयी त्यांच्याशी थोडी बातचीत करूया. तर सर नमस्कार. नमस्ते. हा जो पुरस्कार सोहळा आहे तर हा कोणत्या संस्थेच्या वतीने आयोजित केला जातो? हा पुरस्कार सोहळा ओम साई विकास प्रतिष्ठान आणि BBC फिल्म प्रोडक्शन महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमानं आपण वर्षातून 2 वेळा हे भव्य आणि दिव्य असे राष्ट्रीय पातळीवरचे पुरस्कार सोहळे भरवत असतो. आणि या मागचा तुमचा उद्देश काय आहे? या पाठीमागचा उद्देश असा आहे की लोकांमध्ये जागरूकता व्हावी. त्याचप्रमाणे जे गव्हर्नमेंटची जी एक योजना आहे की कलाकारांना शासकीय मानधन मिळालं पाहिजे, तर त्या मानधन योजनेसाठी आपला हा पुरस्कार शासनाने ग्राह्य धरलेला आहे. आणि मग त्यासाठी आपल्या पुरस्कार सोहळ्यामध्ये जे फोटोग्राफ्स असतात किंवा सन्मानपत्र दिले जातं, तर ते सन्मानपत्र त्या आर्टिस्ट लोकांना ते फायदेशीर ठरतं आणि त्यांना भविष्यामध्ये जी कायमस्वरूपी पेन्शन योजना चालू होते. आणि सर महत्त्वाचं असं की हा जो तुम्ही पुरस्कार वाटत आहात तर यामध्ये स्पेसिफिक काही 2-3 जिल्ह्यातील लोक येतात की राज्याचे येतात की अजून काय कसं? ह्या पुरस्कारासाठी पूर्ण महाराष्ट्र राज्यातील कानाकोपऱ्यातून, त्याचप्रमाणे गोवा आणि कर्नाटक या राज्यामधून सुद्धा लोक येतात आणि ते अतिशय उत्सुकतेने आणि भावाने या पुरस्कार सोहळ्यामध्ये भाग घेतात. मागच्या वेळेस आपण 2 मेला जो पुरस्कार सोहळा केला तर तो आपण रेकॉर्ड ब्रेक केला. 275 लोकांना पुरस्कार दिला आणि त्याची शासनाने दखल घेतली. लिम्का बुकमध्ये रेकॉर्ड झालं आणि गुगलनेही दखल घेतली. त्यामुळे मी गुगलचेही आभार मानतो. सर धन्यवाद. आणि मला एक महत्त्वाचा असा प्रश्न विचारायचा आहे की आता आपण सांगितलं की आपण एका कार्यक्रमात 275 पुरस्कार दिले, तर म्हणजे याचा अर्थ आपला जनपरिचय मोठा आहे. तर आपण कधीपासून हा आपल्या संस्थेच्या वतीनं पुरस्कार सोहळे घेता किंवा किती वर्ष झाले याला? 2009 पासून आपण हे पुरस्कार सोहळे भरवत आहोत. महाराष्ट्रामध्ये जनजागृती होते आणि प्रत्येकाला समजतंय की शिर्डी हे एक श्रद्धेचं स्थान आहे. जागतिक श्रद्धेचं स्थान लोकांचं असल्यामुळे या शिर्डीमध्ये आपण त्यानिमित्ताने पुरस्कार सोहळे घेत असतो आणि येणाऱ्या भाविकांना दुहेरी लाभ होतो. एक तर साईबाबाचं दर्शन होतं आणि त्यानंतर त्या साईबाच्या पवित्र आणि पावनभूमीमध्ये त्यांना हा पुरस्कार मानाचा, सन्मानाचा, प्रतिष्ठेचा असा हा पुरस्कार दिला जातो. म्हणजे ही एक गौरवाची बाब आहे. सर आपण महाराष्ट्रात पाहतो की अनेक ठिकाणी बिझनेस अवॉर्ड दिले जातात, ज्या ठिकाणी सेलिब्रिटी वगैरे येतात. तर यावेळी आपण कुणाही सेलिब्रिटी वगैरे कार्यक्रमाला निमंत्रित केलं आहे का? हो, ह्यावेळेस आपण मराठी चित्रपटातील ज्येष्ठ अभिनेत्री माननीय अलका कुबल, की ज्यांनी माहेरची साडीच्या चित्रपटामध्ये संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं होतं, अशा माहेरची साडी फेम माननीय अलका कुबल मॅडम यावेळेस या पुरस्कार सोहळ्यामध्ये येणार आहेत आणि त्यांच्या हस्ते या पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम त्यांच्या हस्ते आणि उपस्थितीत होणार आहे. तर हे होते कार्यक्रमाचे मुख्य आयोजक सुदाम संसारे सर. या ठिकाणी या कार्यक्रमाला प्रसिद्ध अभिनेत्री माहेरची साडी फेम अलका कुबल येणार आहेत. इथेच आपली रजा घेतो. भेटूया एका नव्या एपिसोडमध्ये.